आज दुपारी पुण्यामध्ये फिरत होतो, जरा फिरता फिरता जरा दुपारी ऊन होतं भरपूर, आणि येता येता थोडा जेएम रोडला आलो. आणि जेएम रोडला इतके छान असे झाडं आहेत, आणि फिरता फिरता थोडं झाडांची सावली बघितली, थोडं बसलो, एकदम सुसह्य वाटले. तेव्हाच आठवले की तुकाराम महाराजांचा अभंग आहे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी. खरंच या झाडांचं महत्त्व किती आहे की आपल्याला लहानपणापासून आपलं हे वाक्यच होतं की जेव्हा आपण कुठे निबंध स्पर्धा असेल, वक्तृत्व स्पर्धा असेल, तर आमचं हे फिक्स ठरलेलं वाक्य होतं की वृक्षवल्ली आम्हा सोयरी. म्हणजे काय की बाबा वृक्षांशी नातं आपलं कुठं आहे, तर ते आपले सोयरे आहेत. रोज आपल्याच्या मानवाच्या रोज जडणघडण्याशी, रोज जगण्याशी झाडांचा हा संबंध येतो. तुमच्या सकाळी म्हणजे तुम्हाला जे फ्रेश हवा मिळते हे झाडांशिवाय कुठून मिळते. म्हणजे एवढं झाड हे तुमच्या आयुष्यात इम्पॉर्टंट आहे. आणि आज महाराष्ट्रात थोडं आपण बघतोय की नाशिकमध्ये कुंभमेळा येत आहे, आणि त्या कुंभमेळ्यासाठी तपोवनमध्ये झाडांचं कत्तल करण्यात येणार आहेत किंवा झाडे कापण्यात येणार आहेत. तर हे अतिशय कुठंतरी वेदना देणार आहे. सरकार म्हणत आहे की आम्ही एका झाडाच्या बदल्यात 10 झाडे लावू, पण आजपर्यंत बरेचशा मी झाडे लावण्याच्या उपक्रम बघितले, किंवा जे आपण झाडे लावण्यासाठी जे सामाजिक उपक्रम आहेत, सामाजिक वनीकरण काम करतं, तर या वर्षी घेतलेला खड्डा झाडासाठीचा, त्याच वर्षी त्याच्या पुढच्या वर्षी त्याच खड्ड्यात नवीन झाड लावलं जातं. ते झाड वर्षभर तसं जातं, त्याच्या पुढच्या वर्षी त्याच खड्ड्यात तिसरं झाड लावलं जातं. म्हणजे जर गव्हर्नमेंटने हे जर झाडे लावायचे ठरवले, एका झाडासाठी 10 झाडे, तर ते कितीपत योग्य किंवा कितीपत त्याचं रूपांतर म्हणजे आता जे झाडं आहेत त्याच्यामध्ये होईल हे सांगू शकत नाही. आणि हे कुठंतरी खूपच मानवाला खटकणारं, किंवा एक म्हणजे ह्याच्या पाठीमागनं उद्देश काय आहे हेच समजत नाही. मुळात म्हणजे साधू संतांनाच हे आवडणार नाही की आमच्या सोयीसाठी जर तुम्ही झाडांची कत्तली करत असताल, तर ह्याच्या इतका शाप कुठला नाही. म्हणजे हा कुंभमेळा साठी जर करत असाल तर तिथे तो साधूंचाच, संतांचाच अपमान केल्यासारखा आहे. तर हे कुठंतरी थोडंसं जेव्हा विचार केला पाहिजे. भरपूर दुसरे ऑप्शन असतील, ते ऑप्शन बघायला काय हरकत नाही. कारण आजपर्यंत काही कुंभमेळा फर्स्ट टाइम नाही की तिथं होतोय किंवा त्यासाठी झाड दुसरे चॉईस, किंवा मग असंही ऑप्शन ठेवलं, ते झाडं ठेवूनच त्यात आतमध्येच तुम्ही कुट्या करा झाडांच्या सावलीतच, त्याला हात न लावता त्याच्या अंतर्गत ती जागा कशी वापरतील हे बघा. पण त्यासाठी फक्त जर झाडं तोडत असेल हे फार चुकीचं आहे. म्हणजे ह्या पुढची पिढी हे तुम्हाला माफ तर करणारच नाही, पण साधू संत सुद्धा तुमच्या नाराज झाल्याशिवाय राहणार नाही. ते नक्कीच याचा सर्वांनी याच्यावर थोडंसं विचार करण्यासारखं आहे. आणि थोडं सरकारने पण याच्यावर थोडंसं हे गोष्ट थोडी नाहीत ते झाडं, आणि याचा इम्पॅक्ट काय होतोय. एक तर आपण यावर्षीच बघितलं की पाऊस कशा पद्धतीने पडतोय. एका ठिकाणी पाऊस पडला की एवढा पडतोय की जिथलं जनजीवन सगळं विस्कळीत होते. आणि हे म्हणजे ज्या मराठवाड्यात इतके दिवस कधी पाऊस पडत नसायचा, ह्यावेळेस तो मराठवाडा पावसाने पूर्ण पूर्ण म्हणजे बेचिराग केला. शेतकरी पूर्ण बेचिराग झाला. तर हेच जर याचं कारण काय, कुठेतरी ते पर्यावरण, ग्लोबल वॉर्मिंग होते किंवा काय, तुमच्या ह्या गोष्टी सगळ्या चेंज होत आहेत, सिस्टीम चेंज होते, आणि ह्या गोष्टी असतील आपल्या क्लायमेट चेंज रिलेटेड असेल. पण कुठेतरी याला आळा बसला पाहिजे. ते एन्व्हायरमेंट, पर्यावरणवादी, याला मला ह्याच्याशी काही मला म्हणजे इथपर्यंत जाण्याची गरजच नाही की पर्यावरणवादी हे ते काही गरज नाही. साध्या माणसाला कळतंय की झाड किती महत्त्वाचं आहे. तुम्ही एखाद्या कुठं झाड तोडलं असेल कुणी, तर त्या झाडावर तुम्हाला त्याचा किती मोठा गुन्हा होतो, त्याची काय काय कुठले कलम लागतात. म्हणजे ते इतकं म्हणजे जर सामान्य माणसाकडनं ही गोष्ट झाली तर त्याला भरपूर गोष्टींना तोंड द्यावं लागते. आणि हेच जर आपण गव्हर्नमेंट करत असेल तर कुठंतरी ह्याच्याबाबत विचार करणं गरजेचं आहे. नक्कीच यातनं चांगला तोडगा निघेल मला तरी वाटतं, कारण भरपूर असे काही ऑप्शन आहेत ते निवडू शकतात. आणि नाही ऑप्शन काय भेटले तर झाडाखाली राहू द्या मस्तपैकी, काय प्रॉब्लेम नाही. छोट्या छोट्या कुठे टाका, तिथे राहू द्या. धन्यवाद.